रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आजचं घर पण खूप चांगलं, सुंदर आणि नक्की चांगलं आहे. कारण की एकतर बजेटचं व्यवस्थित आहे, दुसरी गोष्ट निसर्गरम्य वातावरणात असणारं घर आहे, तिसरी गोष्ट हा 1 BHK फ्लॅट आहे. हा 1 BHK जो 1 BHKचा जो फ्लॅट आहे हा तसा बघितलं तर ठाणा स्टेशन खरोखर लांब आहे. बोरिवडे नावाचं व्हिलेज आहे जिथे तुम्हाला ठाणा स्टेशनपासून 12 किलोमीटर अंतरावरती असणार आहे. इथे मात्र तुम्हाला स्वतःची बाईक किंवा तू स्वतःची गाडी असणं फार गरजेचं आहे. कारण की इथनं तुम्हाला जायचं आहे डीमार्टला, इथनं तुम्हाला जायचं आहे हायपर सिटी मॉलला, जेणेकरून तुम्हाला तिथून बस म्हणा, इथून पण बस आहेत पण रिक्षा ह्या त्या सगळ्या गोष्टी जास्त तिथे मिळतात. आणि इथं पण रिक्षा बस वगैरे येतात, नाही असं नाही आहे, पण ते टोकियो बेच्या आपल्याला बाहेर गेल्यानंतर तिथून तुम्हाला रिक्षा आणि त्या सगळ्या गोष्टी मिळतात. पण सगळंच ॲडजस्ट करायचं म्हणलं तर काय ते सगळं ॲडजस्ट होत नाही आहे. इथं बजेट ॲडजस्ट करायचं आहे. 1 BHKचा हा फ्लॅट आहे. फ्लॅटचं जर कार्पेटचा विचार आपण जर केला तर साधारणतः 440 कार्पेट असणारा हा 1 BHKचा फ्लॅट आहे. ज्याच्याच जर तुम्ही बघितलं तर एक स्टँडिंग बाल्कनी आहे. सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की संध्याकाळचं ऊन तुम्हाला मात्र हवा आणि ऊन हे तुम्हाला तुमच्या घरामधनं येणार आहे. कारण की घराच्या बाहेर जाताना हा जो फ्लॅट आहे नॉर्थ ईस्ट फेसिंगचा फ्लॅट आहे. आपण ज्यावेळेला घराच्या बाहेर जातो त्यावेळेला नॉर्थ ईस्ट आहे आणि जर आतमध्ये गेलो साऊथ वेस्ट असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हवा संध्याकाळची बाकी नक्की मिळते. समोर 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत. 13 माळ्याची खरं बिल्डिंग असणार आहे. लोअर फ्लोअरला असणारा फ्लॅट आहे. 2 लिफ्ट तुम्हाला दिल्या गेलेल्या असणार आहेत. आणि जर घराच्या आतमध्ये जर गेलं तर दक्षिण आणि पश्चिम हे तुम्हाला मध्यवर्ती असणार आहे. म्हणून जर आपण जर आतमध्ये आलो तर आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा एक हॉल मिळतो. ज्या हॉलमध्ये उजेड म्हणा, वारं म्हणा, सुंदर आणि चांगलं नक्की असणार आहे. आणि नंतर तुमची ही याच्यामध्ये ड्राय बाल्कनी येते. ड्राय बाल्कनीतनं जर बघितलं तर समोर तुम्हाला युरो स्कूल दिसतं. युरो स्कूलच्या पाठीमागं डोंगर दिसतो. तर अशाच ठिकाणी एक पुराणिक आरंभ नावाचं जे कॉम्प्लेक्स आहे, ह्या कॉम्प्लेक्समध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. मात्र ह्या फ्लॅटसोबत आपल्याला कार पार्किंग नसणार आहे, बाईकची पार्किंग उपलब्ध असणार आहे. अशा पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट बाकी खूप मोठं आणि चांगल्या पद्धतीचं नक्की मिळणार आहे. आणि नंतर जर आपण इकडे आलो तर वॉशिंग मशीन म्हणा किंवा तुमचं कपडे सुकवण्यासाठी म्हणा, अशी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची एक मोठी ड्राय बाल्कनीची सोय इकडं केलेली असणार आहे. नंतर जर आपण बाहेर आलो तर बाहेर आल्यानंतर मात्र तुम्हाला ह्या बाथरूमच्या अपोजिटला जर आलो इथे किचन मिळतं, जे किचन चांगल्या पद्धतीचं मोठं नक्की मिळणार आहे. आणि नंतर जर इकडे आला तर परत तुम्हाला एक, हे खरं तर ह्याचा काहीच उपयोग नाही आहे, पण एक हवा येण्यासाठी म्हणून हे ओपन जर ठेवलं तुम्हाला थोडीशी स्टँडिंग बाल्कनी टाईप जागा उपलब्ध असणार आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर मात्र तुम्हाला इथं हात धुण्यासाठी जर जागा उपलब्ध आहे. इथं तुम्हाला जर स्टोरेज जरी करायचं म्हटलं तर तुम्ही हे काढून स्टोरेजची सोय करू शकता. पुढे आल्यानंतर तुम्हाला परत चांगल्या पद्धतीचा एक शेवटचा बेडरूम मिळतो. आणि ह्या बेडरूममध्ये जर आपण आलो तर इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इथे पण मिळणार आहे. साधारणतः 7 वर्ष जुनी असणारी ही बिल्डिंग आहे. आणि बिल्डिंगला OC म्हणा, CC म्हणा, सोसायटी म्हणा, त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत. क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काय काळजी करण्यासारखा विषय नक्कीच नाही आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला मात्र इथे एक वॉशरूम, इथे तुम्हाला एक कपाट बनवण्यासाठी चांगल्या पद्धतीची जागा उपलब्ध असणार आहे. कपाटाच्या अपोजिटला तुम्हाला तुमचं घर मोठं बेड वगैरे लावून सगळं पद्धतशीर नक्की होऊ शकतं. नंतर ह्या साईडला जर आला तर ही खिडकी ओपन केली, संध्याकाळचं ऊन आणि वारं तुम्हाला खिडकीमधनं चांगल्या पद्धतीचं नक्की येणार आहे. आणि इथे परत स्टँडिंग बाल्कनीसाठी एक जागा उपलब्ध करून दिली गेलेली असणार आहे. अशा पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट आहे. ज्या मंडळींना 1 BHKचा फ्लॅट बजेट ॲडजस्ट करायचा आहे त्यांच्यासाठी मला असं वाटतं हा घर चांगला असू शकतं. कारण आत्ता मालकांनी ठेवताना याची किंमत 57 लाख रुपीज ठेवलेली आहे. 57 लाख रुपीजमध्ये निगोशिएशन पार्ट असणार आहे. तुम्ही ह्या फ्लॅटमध्ये कोणत्याही बँकेकडनं लोन घ्यायचा प्रस्ताव जरी दिला तर लोन बाकी तुम्हाला नक्की मिळणार आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा आपला रोजचा कार्यक्रम आहे. माझी कळकळीची विनंती सगळ्यांना आहे की तेवढं आम्हाला सबस्क्रायबरचं बटन दाबा. कारण आपले सबस्क्रायबर जेव्हा जेव्हा जास्त वाढतील तेव्हा जरा थोडंसं मला बरं वाटतं, मानसिक समाधान मिळतं की हा आपण जे काम करतो आहे ते लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचतं. मी घर घेण्यासाठी पैसे द्या कोणाला म्हणतो आहे नाही म्हणत, फक्त जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जास्तीत जास्त लोकांनी घरं बघा, हीच सगळ्यांना मी विनंती करतो. आणि तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.